तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्यात आलेला आहे। सीआयडीचे अप्पर महासंचालक तपासासाठी बीडमध्ये पोहोचलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीचे अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। सीआयडी अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे आणि बीडचे एसपी नवनीत कावत केजमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत। तपासाला वेग आल्यामुळे फरार आरोपी पकडण्यासाठी पोलिसांची युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। 28 तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या आधी आरोपी पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उद्धव, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। सीआयडी कडे ही केस आता सोपवण्यात आलेली आहे, अधिकची माहिती। नक्कीच जान्हवी, कारण की 3 केसेस ज्या आहेत ते सीआयडी कडे कालच वर्ग करण्यात आल्या होत्या। त्याच्यामध्ये खंडणी प्रकरण असेल, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा देखील तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला। त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ऍक्ट ने जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा देखील तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे। खुद्द अपर पोलीस सीआयडी प्रशांत बोरुडे हे आज बीडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी एसपी कार्यालयामध्ये एसपी सोबत छोटीशी एक बैठक करून जे आहेत ते केजच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत बीडचे एसपी नवनीत कावत देखील आहेत। मोठ्या पद्धतीने आता त्यांनी तपासाला वेग दिलेला आहे। स्वतः एसपी असतील आणि त्याचबरोबर अप्पर महासंचालक जे असतील सीआयडीचे त्यांच्या मार्फत घटनास्थळाची पाहणी केली जाणार आहे। त्याचबरोबर पीडित जे देशमुख कुटुंब आहेत यांची देखील भेट घेतली जाणार आहे। जो फिर्यादी आहे त्याचं देखील म्हणणं पुन्हा एकदा सीआयडीचे अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे हे जाणून घेणार आहेत। कुटुंबाच्या एकंदरीत भावनांचा विचार देखील या ठिकाणी करणार असल्याची माहिती आहे। आता सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो 28 तारखेला आहे आणि भव्य दिव्य हा मोर्चा होणार आहे। बीडची गुंडागर्दी मोडीत काढण्यासाठी हा कुठं ना कुठं मोर्चा आहे आणि या मोर्चा आधी या हत्याकांडामधले आरोपी असतील, खंडणी प्रकरणातले आरोपी असतील आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट मधले आरोपी असतील, यांना अटक करण्यासाठी पोलीस आणि सीआयडी कडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। मोर्चा आधी हे कसे आरोपी आपल्याला पकडता येतील यासाठी पोलीस आता कामाला लागलेले आहेत। प्रचंड मेहनत जी आहे ते पोलीस आपल्याला या तपासामध्ये घेताना दिसतात। मात्र आरोपी अटक होईपर्यंत या सगळ्या पोलिसांवर समाधान जे आहे ते बीडच्या नागरिकांकडून व्यक्त केले जाणार नाही, हे पोलिसांनाही पूर्णपणे माहिती आहे या सगळ्याची। त्यामुळे आता आरोपी अटक करणं एकमेव पर्याय पोलिसांकडे आहे आणि त्या पद्धतीने आता पोलीस धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।